नमस्ते मैत्रिणींनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला मसाले भात कसा बनवायचा ते दाखविणार आहे। मी माझ्या शिकवणी वर्गातल्या मुलांच्या म्हणजे सरस्वती पूजन राहायचं आणि सेंडाप राहायचा, त्यावेळेला मी अशा पद्धतीचा मसाले भात 5-5, 6-6 पायल्याचा बनवायची। त्यावेळेला खूपच छान बनायचा आणि एकदम सोप्या पद्धतीने बनवत होती। तर चला तर रेसिपीला सुरुवात करूया। मी गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्यात 2 चम्मच तेल गरम करून घेतलेलं आहे। आता तेल छान गरम झालेलं आहे। 1 चम्मच जिरं टाकलेलं आहे, 1 चम्मच मोहरी टाकायची आहे आणि तेजपान टाकलेले आहे 2 आणि ते छान तेलात होऊ द्यायचे। एक बारीक कांदा मी चिरून घेतलेला आहे आणि तो टाकायचा आहे। आता बऱ्याच दिवसात मी हा मसाले भात बनवत आहे, मला आठवण झाली त्यावेळची। मी या पद्धतीने मसाले भात बनवायची, तर खूपच लग्नातल्या पंक्तीसारखा मसाले भात बनतो हा। आता मी कढीपत्ता टाकलेला आहे आणि इथे मिरच्या घेतलेल्या होत्या 7-8, लसूण, जिरं आणि आलं याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे। आता हे वाटण यातनं शिजवून घ्यायचं आहे, आपल्याला परतवून घ्यायचं आहे। या वाटणाने नाही का, म्हणजे आपण तिखट जास्त वापरणार नाही आहोत, म्हणून मी मिरच्या वापरलेल्या आहे आणि रंग पण छान येतो। तर हे मिश्रण आता आपल्याला थोडं शिजवून घ्यायचं आहे। हा मसाला अशा पद्धतीचा मी तयार करायची। कांदे, कलमी, विलायची आणि थोडंसं खोबरं टाकायचं, जिरं, आलं, लसूण सगळं हे भाजून घेत होती मी आणि हा अशा पद्धतीचा मसाला मी तयार करून मसाले भातामध्ये टाकायची। त्याचा मी मसाला कसा तयार करायचा तोही व्हिडिओ टाकणार आहे। तर या मसाल्यामुळेच म्हणजे मसाले भाताची टेस्ट म्हणजे बिलकुल लग्नात जसा बनतो त्या पद्धतीचा मसाले भात तयार होतो। माझ्याकडे मुलांना खूप आवडतो, मी या पद्धतीने बनवत असते आणि सगळे कांदे वगैरे ते भाजून घ्यायचे आणि त्यानंतर वाटायचं ना, अशा पद्धतीचा मी आताही बनवून ठेवत असते मसाला। तर हा मी टाकलेला आहे। तर हा मसाला व्यवस्थित छान तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे, शिजवून घ्यायचा आहे। जरी तो परतलेला असला तरी पण या पद्धतीने। आता मी मसाले घेतलेले आहे, धने पावडर 1 चम्मच, अर्धा चम्मच तिखट घेतलेला आहे, अर्धा चम्मच हळद घेतलेली आहे आणि इथे बिर्याणी मसाला घेतला 1 चम्मच आणि जीरा पावडर। तर हे मसाले टाकून घ्यायचे आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि आता आपल्याला हे मसाले छान परतवून घ्यायचे आहे, व्यवस्थित ढवळून घ्यायचे आहे आणि भाजून घ्यायचं आहे। या पद्धतीने मसाला तयार करायला खरंच खूप छान मसाले भात तयार होतो। आता मी 1 टमाटर घेतलेला आहे आणि तो आता आपल्याला या मिश्रणामध्ये ढवळून घ्यायचा आहे, शिजवून घ्यायचा आहे। बघा छान मी थोडं 2-3 मिनिटं असं परतवून घेतलेलं आहे। आता कोबी, आलू नाही का, मी असं पाण्यामध्ये मीठ टाकून याला 2-3 मिनिटापर्यंत ठेवलेलं होतं गरम पाण्यामध्ये। आता ते टाकून घ्यायचं आहे आणि हे कोबी, आलू वगैरे आता यातनं मिक्स करायचे आहे आणि व्यवस्थित मिश्रणात आपल्याला हे थोडे तरी परतवून घ्यायचे आहे व्यवस्थित। मी जास्त प्रमाणातही बनवायची, तर इतका छान बनायचा तर मला बऱ्याच दिवसात आता आठवण झाली, तर मी हा मसाले भात आज बनवत आहे। तर बघा मी असं छान ढवळून घेतलेलं आहे। सोयाबीनच्या वड्या मी गरम पाण्यामध्ये मीठ टाकलेलं होतं, त्यातनं म्हणजे 1 तासा अगोदर छान भिजवून घेतलेल्या आहे। आता ह्या पिळून घ्यायच्या आणि या आता आपल्याला कोबीमध्ये या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचं आहे बघा आणि छान हे परतवून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये ह्या ज्या आपण भाज्या टाकलेल्या आहे या पण छान मुरल्या गेल्या पाहिजे। तर मी 2-3 मिनिटं आता त्याला मंद हीटवर शिजवून घेत आहे बघा अशा पद्धतीने। आता त्याला अधूनमधून मी बघितलंही होतं बघा
खाली लागू द्यायचं नाही. या पद्धतीने परतवून घेतलेलं आहे. मी 2 वाट्या तांदूळ घेतलेले होते. हे धुवून घेतलेले आहे आणि पाणी गाळून याला 2-3 मिनिटापर्यंत साईडनी ठेवलेलं होतं. आता हे तांदूळ आपल्याला यात टाकून घ्यायचे आहे आणि ह्या मसाल्यामध्ये हे तांदूळ भाजले गेले पाहिजे. पाणी टाकायची घाई करायची नाही. इतका व्यवस्थित भात तयार होतो ना, खरंच खायला एकदम अप्रतिम होतो. तुम्ही एकदा तरी नक्की बनवून बघा. आता मी म्हणजे मसाल्यामध्ये याला छान 2-3 मिनिटं असं जोपर्यंत यातलं म्हणजे मोकळं होत नाही हे दाणे आपले, तोपर्यंत असं छान भाजून घेतलं आणि त्यानंतर थोडं झाकून म्हणजे पाणी न घालताच अशा पद्धतीने त्याला ठेवायचं आहे. बघा, आता मी त्याला उघडून बघितलं 2-3 मिनिटानंतर, तर बघा असं छान असे मोकळे होतात म्हणजे भाजल्या जातात. एक दाणा असा व्यवस्थित भाजला गेलेला आहे आणि ते मग परतवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने बघा मी आता ते व्यवस्थित असं परतवून घेतलेलं आहे सगळीकडून आणि गरम पाणी घेतलेलं आहे. मी 2 वाट्या तांदूळ घेतलेलं होतं, तर अंदाजेनं 4 वाटी पाणी टाकावं लागतं. पण माझ्याकडे थोडा मोकळा भात हवा आहे, तर मी थोडं कमी टाकलेलं आहे. लागलं तर गरम पाणी आपण टाकू शकतो, पण मला लागलेलंच नव्हतं. बरोबर प्रमाण झालेलं होतं आणि 2 चम्मचनं मी आता तूप टाकून घेतलेलं आहे. तुपामुळे अजून भाताची चवी वाढतं आणि पुन्हा हे ढवळून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं. आणि आता आपल्याला हा भात छान शिजवून घ्यायचा आहे. मीडियम हीटवर 5 मिनिटं 10 मिनिटं लागू शकतात. आता आपल्या म्हणजे हीट किती आहे त्यानुसार. आणि बघा मी असं अधूनमधून उघडून म्हणजे ढवळून घेतलेलं आहे. बघा भात छान शिजलेला आहे, मऊसूत झालेला आहे. तर ढवळून घेतल्यानंतर मी इथे बिर्याणी मसाला आहे, तो 1 चम्मच टाकलेला आहे. पुन्हा मिक्स करून घ्यायचं. पूर्ण ढवळून घ्यायचं व्यवस्थित. त्यानंतर कोथिंबीर टाकायची आहे आपल्याला छान बारीक चिरलेली. मी असं मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित. आता मी कोथिंबीर टाकून घेते आणि आता आपला मस्त गरमागरम मसाले भात तयार झालेला आहे. सर्व्ह करण्याच्या प्रोसेसकडे वळूया. बघा इतका चविष्ट आणि खूपच लग्नातला म्हणजे पंक्तीची आठवण होतो असा मसाले भात तयार झालेला होता. तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि कमेंट्स करून कळवा कशी वाटली तुम्हाला माझी पद्धत. नक्की ट्राय करा आणि कमेंट्स करून कळवा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, हेल्दी राहा आणि नवीन पदार्थ बनवून खात राहा. धन्यवाद.